माऊलीचं आगमन इथं धर्मवीर संभाजीमध्ये संभाजी चौकामध्ये झालेलं आहे। या पालखीमध्ये सहभागी असलेल्या सर्व संत मंडळींचं खास भारतीय जनता पार्टीचे नेते किरण जाधव यांच्याकडून सहर्ष स्वागत। मानाच्या पहिल्या अशा पालखीचं आगमन विठू नामाच्या गजरामध्ये आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या संत मंडळींच्या नागरिकांचं शिवाजी महाराजांच्या पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली। त्यामागोमाग विविध कलापथकांनी समस्त नागरिकांना आज इथं उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांना शिवजयंतीच्या भारतीय जनता पार्टीचे नेते श्री किरण जाधव यांच्याकडून सर्वांचं हार्दिक स्वागत। चित्ररथ आलेला आहे त्या चित्ररथाचं इथं खास पालखी पूजन ज्ञानोबा माऊलीच्या गजरामध्ये पहिली जी पालखी आपल्या बेळगावची आलेली आहे त्या पालखीचं आमच्या भारतीय जनता पार्टीचे नेते किरण जाधव यांच्याकडून सर्वांचं स्वागत आहे। माऊलीच्या गजरामध्ये आज पहिली दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी सुद्धा पहिल्यांदा आमच्या खास अशा पालखीचं मानाच्या पालखीचं इथं आगमन झालेलं आहे। या आज शिवजयंतीच्या चित्ररथाला थोड्याच वेळात इथं सुरुवात होणार आहे। तत्पूर्वी पहिल्यांदा पालखी सोहळा इथं भक्तिमय वातावरणामध्ये समस्त बेळगावकर नागरिकांनी पाहत आनंद घेत आहेत। भक्तिमय अशा वातावरणामध्ये हा या शिवजयंती चित्ररथ अति उत्साहामध्ये या ठिकाणी सुरू आहे। या मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळ यंदाच्या वर्षी सुद्धा हा बेळगावची जी मानाची पालखी धर्मवीर संभाजी चौकामध्ये आलेली आहे। भक्तिमय वातावरण संभाजी चौकामध्ये परंपरेनुसार साजरा करण्याचा या मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ बेळगाव मानाच्या पालखीचं इथं या मंडळाचं यावर्षीचं खास वैशिष्ट्य असं आहे ध्वनी प्रदूषणासाठी जनता पार्टी यांच्याकडे स्वागतार्य निश्चित या बेळगाव शहराच्या यामुळे मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळ धर्मवीर संभाजी चौकामध्ये 106 वर्षाची या शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीला जी परंपराला लाभलेली आहे त्या सर्व परंपरेचा एक भाग म्हणून या ठिकाणी धर्मवीर संभाजी चौकामध्ये जुनी परंपरा मार्गक्रमण करत ज्यांनी पुढचा आतापर्यंत आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी गेली 28 वर्ष शिवजयंती साजरी करतायत। प्रबोधनाचं काम त्या माध्यमातून करतायत आणि आपल्या त्या कॉलेज रोड या ठिकाणी यश ऑटो जे शोरूम आहे त्याचे जे संचालक आहेत गणेश कोरला शोरूम आहे त्या ठिकाणी गेली 28 वर्षे हे अविरत प्रेम जे आहे तेव्हा या शिवप्रेमाच्या बद्दल आपलं जे आकर्षण आहे किंवा रायगडचं आणि गड मोहीम तुम्ही गेली 28 वर्ष करता आहात तेव्हा त्याचा अनुभव थोडासा आपण या ठिकाणी शेअर केला तर आपल्या शिवप्रेमीसाठी बरोबर त्यांचा अध्यक्ष श्रीफळ देऊन सहर्ष स्वागत झालेलं भक्ती संचारलेली आहे। बेळगावच्या शिवजयंतीचा 106 वर्षाचा इतिहास आहे। बेळगाव
हे शहर शेतकऱ्यांचं आहे, कष्टकऱ्यांचा, उद्योजकांचा आहे. तसंच हे शिवभक्त माध्यमातून संपूर्ण विश्वातले शिवभक्त आज बेळगावची शिवजयंती मिरवणूक पाहत आहेत आणि बेळगावची यावर्षी डॉल्बीमुक्त शिवजयंती यशस्वी करण्यासाठी सर्व मंडळ कार्य करत आहेत. सर्वांचं मी कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि त्यांच्या कार्याला शुभेच्छाही देतो. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे तेज, तत्पर्य आणि तपश्चर्याचा संगम आहे.
शिवजयंती महामंडळाने घेतलेले निर्णय खरं तर हे बंधनकारक असावेत आणि बेळगाव त्यांच्या असामान्य शौर्याने आणि अद्वितीय किल्ल्यांच्या स्थापनेद्वारे घडलेले होते. शिवरायांनी एकामागोमाग एक किल्ला जिंकत स्वराज्याचा विस्तार केला. तोरणा जिंकला तेव्हा त्यांच्या स्वप्नांना दिशा मिळाली. रायगड राजधानी झाली.